दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मागील काळामध्ये अवर डेली ब्रेड या पुस्तकाचं ज्यावेळेस मी मनन करत होतो, मी वाचत होतो, त्यावेळेस त्यामध्ये एका सायकलपट्टूची गोष्ट लिहिलेली होती. त्याचे नाव होते झूम झेटोमेल्क आणि हा नेदरलँडचा राहणारा होता आणि फ्रान्सपर्यंतची जी शर्यत असते सायकलची ती त्यांनी 16 वेळेस त्याच्यामध्ये भाग घेतला होता. पहिल्या 5 वेळेस तो दुसऱ्या क्रमांकावर आला आणि नंतर 6व्या वेळेस त्याने विजेतेपद जिंकलं किंवा तो नंबर 1 झाला तो त्या ठिकाणी. आणि त्याचा एक स्वभाव असं सांगतात की तो कधीही धीर सोडत नाही, धीर सोडत नव्हता आणि सतत तो प्रयत्न करत राहायचा. यशाच्या शिखरावर जर चढायचं असेल तर धीर धरायचा आहे, प्रयत्न सोडायचे नाही. आणि ही जी शिडी आहे, जर वर आपल्याला जायचं आहे शिखरावर, तर जी शिडी आहे त्या शिडीचं नाव आहे धीर धरा. त्या धीर धरणाऱ्या शिडीवरून आपल्याला वर जायचं आहे. असे बरेच जण आहेत की मध्येच प्रयत्न सोडून देतात आणि नंतर यशापासून अगदी जवळ असतात, परंतु ते मध्येच सोडून देतात प्रयत्न करणं, कारण ते धीर सोडून देतात. यश अगदी जवळ आलेलं असतं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असं बराच वेळेस घडत असेल. बघा, पाऊल तिमोथेच्या दुसऱ्या पत्रात तिमोथेला हाच उपदेश करत आहे की धीर धर, संकटे येतील अनेक, परंतु प्रभू सोडवणारा आहे. प्रभू त्यातून तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. आपण सुद्धा धीर न सोडता आपली धाव संपवली पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये जी धाव परमेश्वराने नेमून दिलेली आहे त्यावरून आपल्याला धीराने धावायचं आहे. त्यासाठी देवाच्या वचनाचा रोज वापर करा, रोज त्याचं मनन करा. त्याद्वारे आपल्याला आत्मविश्वास प्राप्त होतो, आपल्यामध्ये धीर निर्माण होतो. आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मुकुट ठेवला आहे. देवाजवळ प्रार्थना करा की त्याने तुमचा विश्वास राखावा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथेला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 7वं वचन. 2 तिमोथी चॅप्टर 4 and verse 7. जे सुयुद्ध मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित.